ज्यावेळेस देव आम्हाला काही सांगतो त्यावेळेस आम्ही ते ऐकणं आणि त्याप्रमाणे करणं फार गरजेचं आहे. बरेचसे परिवार चर्चमध्ये येतात, ते देवाचं वचन ऐकतात, पण देवाचं वचन जे सांगतो त्याप्रमाणे करत नसल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की आज देवाचं वचन आम्ही ऐकलेलं असताना देवाचं वचन सांगतं, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. आशाने तुम्ही स्वतःची काय करता, फसवणूक करता. आणि म्हणून देवाच्या घरात येत असताना आमची स्वतःची फसवणूक होता कामा नये. तर आम्ही देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. मग आम्ही दुसऱ्या हप्त्यामध्ये पाहिलं की ज्यांनी ऐकलं ते कशा आशीर्वादी झालेलं आहे. त्यामध्ये आम्ही उदाहरण पाहिलं अब्रामाचं. अब्रामाने देवाचं ऐकलं. काय ऐकलं? अब्रामाला देवाने सांगितलं मला तुझ्या पुत्राचं समर्पण पाहिजे. आणि ते समर्पण करणं अब्रामासाठी साधी गोष्ट नव्हती, कठीण गोष्ट होती. वयाच्या 100व्या वर्षी देवाने त्याला मुलगा दिलेला आहे. 25 वर्ष त्याला वाट पाहावी लागलेली आहे. आणि ज्यावेळेस त्या मुलामध्ये तो आनंद लुटत आहे, कुटुंबामध्ये आनंदाचा क्षण आहे, अशा परिस्थितीत देव म्हणतो की मला तुझ्या लेकराचं समर्पण पाहिजे आहे. ते त्याच्यासाठी देवाची आज्ञा पाळणं कठीण होतं. पण बायबल सांगतं अशा कठीण परिस्थितीत त्याने देवाची आज्ञेचं पालन केलेलं आहे. आमच्या जीवनात देखील असे काही प्रसंग येतात की त्या प्रसंगात आम्हाला देवाची आज्ञा पाळावी लागते, पण आपण काय करतो, पाळत नाही. आम्ही आशीर्वाद गमावतो. लक्षात ठेवा, आमच्या जीवनामध्ये देव आम्हाला आशीर्वाद देणार आहे ज्यावेळेस आम्ही आज्ञेचं पालन करतो. ज्यावेळेस देवाने जे सांगितलं ते करतो त्यावेळेस देव आम्हाला आशीर्वाद देतो. अब्रामाने ते पाळलं, देवाने जे सांगितलं ते केलं. त्याचा परिणाम असा झालेला आहे, देव म्हणतो आता मला कळलं की तू खरंच परमेश्वराचं भय धरणार आहे. आणि पुन्हा देवाने त्याला अभिवचन दिले की मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करेल, तुझ्या संततीला मी आशीर्वादित करेल. आणि देवाने अब्रामाद्वारे अनेकांना आशीर्वाद दिलेले आहेत. म्हणजे देवाने त्याला आशीर्वादित केलेला आहे. दुसरं उदाहरण आम्ही पाहिलं नामानाचं. त्याने देवाच्या माणसाचं ऐकलं, सेवकाचं ऐकलं, जे सांगण्यात आलं ते केलं, त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये चमत्कार झालेला आहे. ज्यावेळेस आम्ही सांगितलेल्या गोष्टी ऐकू त्याच वेळेस चमत्कार होतात. येशू ख्रिस्ताने त्या लग्नातील चाकरांना सांगितलं रांजणं पाण्याने भरा, आणि त्यांनी त्यांचं ऐकलं. येशूचं जे सांगितलं ते केलं, तर परिणाम झाला की द्राक्षरस झालेला आहे. अशक्य गोष्टी शक्य झालेली आहे. जर ते म्हटले असते नाही तुम्ही कोण, तुम्ही पाहुणे माणसं, आता आम्हाला इथं द्राक्षाची गरज आहे आणि तुम्ही आम्हाला पाणी भरायला लावता, लोकांचा मार चारायचा का आम्हाला. पण त्यांनी निमूटपणे ऐकलं, जे सांगितलं ते केलं. त्याचा परिणाम असा झालेला आहे की जे दुःखित वातावरण, ते निराशेचं वातावरण आनंदमय वातावरण झालेलं आहे. म्हणजे मला सांगायचं आहे की ज्यावेळेस आम्ही ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो आम्हाला आशीर्वाद मिळतात. आज आम्ही जे देवाच्या मंदिरात येत असताना केवळ ऐकणारे असता कामा नये, तर त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. देवाचं वचन सांगतो, जो कोणी ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तो कोण एका शहाण्या माणसासारखा आहे की जो आपलं घर खडकावर बांधतो. हालेलुया. आज तुमचं आणि माझं घर जर खडकावर बांधलेलं आहे, ऐकून त्याप्रमाणे मी करतो, तर आमच्या जीवनामध्ये किती वादळ येऊ द्या, किती परिस्थिती येऊ द्या, आम्ही कधीच हलणार नाही. कारण आमचं जीवन त्या येशू म्हटलेल्या खडकावर बांधले गेलेलं आहे. म्हणून आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की केवळ ऐकणारे असू नका, तर त्याप्रमाणे करणारे असा, म्हणजे तुम्ही स्वतःची फसवणूक करणार नाही. काय आज आम्ही आमच्या जीवनामध्ये फसवणूक करत आहोत का? जर आमची फसवणूक होऊ नये तर त्यासाठी मागच्या रविवारी आम्ही पाहिलं की आमचं जीवन जे आहे ते कठीण हृदयाचं होता कामा नये. बऱ्याचशा वेळेस ज्यावेळेस आमचं हृदय कठीण असतं, देवाचं ऐकण्याचं मन नसतं. उदाहरणार्थ कळतं पण वळत नाही, म्हणे ना, कळतंय पण वळत नाही. सर्व काय कळतं पण करायला आवडत नाही. गीत पण आहे, किती मी हट्टी ऐकेन वाणी, माझीच इच्छा नेहमी वाणी. म्हणजे आपल्या जीवनामध्ये नेहमी आपल्याच इच्छेप्रमाणे करावं असं आपल्याला वाटतं. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आम्ही हट्टीपणा करतो. आणि आम्ही पाहायला मिळतं देवाच्या वचनामध्ये की देव इस्रायल लोकांबाबतीत काय म्हणतो की इस्रायल एक हट्टी कालवडी प्रमाणे आहे. होशे 4:16. कारण इस्रायल हट्टी कालवडी सारखा आहे. काय म्हटलं? हट्टी कालवड. कालवड कधी हाती लागत नसती. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, स्तोत्र 32:9 मध्ये वाचा. स्तोत्र 32:9. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. काय म्हटलं? निर्बुद्ध घोडा
किंवा खेचर म्हणजे गाढवासारखे होऊ नका. त्यासाठी आवरण्यासाठी लगाम लागतो, सामग्री असती. यावायचे नाही, ते हट्टीपणा करतील. मग आम्हाला देवाचं वचन सांगतं त्यासारखे होऊ नका. तर आमच्या जीवनामध्ये आमच्यातला हट्टीपणा आम्ही काढणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस हट्टीपणा आम्हाला देवाचं ऐकू देत नाही. इस्रायल लोक हट्टी होते आणि म्हणून देव म्हणतो की त्यांनी हट्टीपणामुळे त्यांनी माझं ऐकलं नाही, आणि म्हणतो माझे लोक जर माझं वाणी ऐकतील तर किती बरे होतील. मरीबा इथल्याप्रमाणे तुम्ही आपलं अंतःकरण कठीण करू नका, देवाचं वचन सांगतं. आणि त्या लोकांनी देवाचं ऐकलं नाही, ते त्यांच्याच मनाप्रमाणे चालले, आणि म्हणून देव म्हणतो हे लोक माझ्या विसाव्यात कदापि येणार नाही. आणि देवाने त्यांना रिजेक्ट केलं. लक्षात ठेवा, देवाने आम्हाला रिजेक्ट करता कामा नये. जगामध्ये लोक तुम्हाला रिजेक्ट करू शकतील, करू द्या, परंतु देव आम्हाला रिजेक्ट करता कामा नये. देवाने आम्हाला कधीच रिजेक्ट केलं नाही पाहिजे. देवाच्या लिस्ट मधून आम्ही बाहेर पडता कामा नये. या ठिकाणी आम्हाला पाहिलं इस्रायल लोक त्यांच्या हट्टाप्रमाणे चालले आणि त्यांनी देवाचा क्रोध त्यांच्यावरती आलेला आहे. पवित्र बायबलमध्ये जे जे लोक हट्टीपणाने राहिले त्यांच्या जीवनामध्ये देवाचा क्रोध आलेला आहे. जर आम्ही पाहिलं देवाचं वचन, जर आम्ही वाचलं दुसरी इतिहासाचं पुस्तक याचा 36 अध्याय, त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय सिदकिया नावाचा राजा होता. त्याच्या जीवनामध्ये देवाने त्याला पश्चाताप करायला लावलेला आहे. देवाचे सेवक त्याच्याकडे गेलेले आहेत, त्याला मार्गदर्शन केलेलं आहे, पण त्याने देवाच्या माणसाचं ऐकलं नाही. वाचू आपण 36 अध्याय काढा, दुसरी इतिहास 36 अध्याय. त्याने आपला देव परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. यिर्मया संदेष्टा परमेश्वराकडून त्यास आदेश देत असताही नम्र झाला नाही. म्हणजे या ठिकाणी यिर्मयाने त्याला येऊन देवाचं वचन सांगितलं, तू पश्चाताप कर, वाईटापासून दूर राहा, पण त्याने ऐकलं नाही. म्हणजे त्याने काय केला? हट्टीपणा केला. पुढे काय म्हटलेलं आहे? नबुकदनेस्सर राजाने त्या देवाची शपथ व्हावयास लावली, त्याच्या विरुद्ध त्याने बंडावा केला, त्याने आपली मान ताठ केली. म्हणजे तो गर्विष्ठ झाला, तर त्याने नम्र जो झाला नाही, तो त्याने आपला हात अंतकरण कठीण केलं. ही मेक हिज हार्ट स्टबर्न, अंतकरण कठीण केलेलं आहे. आणि काय म्हटलेलं आहे? वळला नाही, कठीण केलं. देवाचा संदेश त्याच्याकडे होता. बरेचशे वेळेस देवाचा संदेश, देवाचा मेसेज आमच्याकडे येतो, देव आमच्याशी बोलतो, पण आम्हाला कळतं, पण आम्हाला वळता येत नाही. आम्हाला समजतं की मी जे करत आहे ते रॉंग आहे, पण तरी सुद्धा आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे करत नाही. म्हणून देवाचा सेवक म्हणतो केवळ ऐकणारे असू नका, त्याप्रमाणे करणारे असा. आजच्या सकाळी जर देव तुमच्या आणि माझ्या हृदयाशी बोलत आहे की आम्ही देवाची वाणी आतापर्यंत ऐकली नाही, आणि देव जर बोलत आहे तर आम्ही निर्णय घेऊया की मी देवाचा ऐकणार आहे. देव जे मला सांगणार आहे ते मी करणार आहे. लक्षात ठेवा, कदाचित ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अवघड असेल देवाची वाणी पाळणे, पण ज्यावेळेस आम्ही ते करू त्यावेळेस देव आम्हाला निश्चित रीतीने आशीर्वादित करेल. आमचा हट्टीपणा आम्ही दूर करणं गरजेचं आहे. या माणसाने त्याचं मन कठीण केलेलं आहे, आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे आपण वाचूया. देवाच्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, पुढे काय म्हटलेलं वाचा. घोर पातक केले, पवित्र केले होते, देवाचं न ऐकून देवा आपलं अंतकरण कठीण करून आम्ही देवाची उपस्थिती भ्रष्ट करतो. यांनी भ्रष्ट केली देवाची उपस्थिती. पुढे काय म्हटलेलं आहे? दूतांच्या आदेश पाठवत काय म्हटलेलं आहे? त्यांनी त्यांची टेर उडवलेली आहे, टिंगल केलेली आहे, निर्भत्सना केलेली आहे. संदेश त्यांची देवाच्या वचनाचा अवमान केलेला आहे. बरेचसे लोक देवाच्या वचनाचा अवमान करतात. देवाचा संदेश त्यांना पटतो पण ते स्वीकारत नाही. याचाच अर्थ ते देवाची टेर उडवतात, आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे. वाचू आपण शेवटचं वचन. शेवटी परमेश्वराचा कोप त्यांच्यावरती भडकला व त्यांचा बचाव करण्यास काही उपाय राहिला नाही. देवाने त्यांचा बचाव केला, त्यांचा नाश झाला. आज अनेक परिवार आहे की जे देवाची वाणी न ऐकल्यामुळे नाश पावत आहे. त्यापैकी परिणाम त्यापैकी कुटुंब आमचं होता कामा नये, तर आम्ही देवाची वाणी ऐकून त्याप्रमाणे करणारे लोक होणं गरजेचं आहे. म्हणून आज मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की केवळ ऐकणारे असू नका, तर त्याप्रमाणे करणारे असा, आणि ते करण्यासाठी आमचं अंतःकरण जे आहे ते कठीण करता कामा नये. दुसरी गोष्ट आज आम्ही पाहणार आहोत, ती म्हणजे दुसरी व्यक्ती जी
देवाचं ऐकण्यासाठी कंटाळा करते ते म्हणजे कोण? गर्विष्ठ मनुष्य. गर्व ज्यावेळेस आमच्यामध्ये असतो ना, त्यावेळेस आम्हाला कोणाचं ऐकायला आवडत नाही. बायबल गर्विष्ठाबद्दल काय म्हटलेलं आहे? शेवटल्या काळी कठीण दिवस येतील. दुसरे तिमोथेचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 2रं वचन काय म्हटलंय? 2ऱ्या वचनापासून वाचू आपण. 2 तिमोथी याचा 3रा अध्याय आणि 2रं वचन. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, काय म्हटलेलं आहे? गर्विष्ठ लोक तयार होतील शेवटल्या काळी. आज आम्हाला पाहायला मिळतं लोक गर्विष्ठ बनत चाललेले. काही लोकांना त्यांच्या पैशाचा गर्व, काही लोकांना त्यांच्या सौंदर्याचा गर्व, काही लोकांना त्यांच्या हुशारीचा गर्व, काही लोकांना त्यांच्या नोकरीचा गर्व, पोझिशनचा गर्व, धार्मिकतेचा गर्व. माझ्यासारखा धार्मिक कोणीच नाही, मी फार धार्मिक. धार्मिकताचा गर्व आहे. आणि तर देवाचं वचन सांगतं की शेवटल्या काळी गर्विष्ठ लोक तयार होते. आणि बऱ्याच वेळेस गर्व माणसाला देवाच्या समोर नम्र होऊ देत नाही. गर्व माणसाला देवाचं ऐकू देत नाही. आम्हाला पाहायला मिळतं नामान जो आहे तो मोठ्या पोस्टवरती होता, पण बायबल सांगते तो कोडी होता. त्याला सांगण्यात आलं की तू जाऊन अलिशाला भेट. आणि अलिशाला भेटल्यानंतर अलिशाने सांगितलं की जा आणि स्वतःला तू यार्देनमध्ये डुबव, 7 वेळा डुबकी मार. आणि बायबल असं सांगतं की त्याला त्याचा राग आला. का? एवढा मोठा माणूस मी, मला असं वाटलं देवाचा माणूस माझ्या डोक्यावर येऊन हात ठेवील. त्याला असं वाटत होतं, त्याची अशी भावना होती की देवाच्या माणसाने धावत पळून येऊन त्याच्या डोक्यावरती हात ठेवावा. हा काय मला सांगतो 7 वेळा जाऊन डुबकी मार. कुठे? यार्देन नदीमध्ये. आणि तिथं म्हटलेलं आहे आमच्या देशात यार्देनपेक्षा मोठमोठ्या नद्या आहेत, मला गरज नाही, मी देवाच्या माणसाचं ऐकत नाही. आणि त्याने देवाच्या माणसाचं न ऐकताच निघून चालला. काय त्याला कशामुळे झालेला आहे? गर्व. बऱ्याचशा वेळेस अनेक लोक गर्वाने फुगलेले असतात, ते देवाच्या माणसाचं ऐकत नाही. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही देवाच्या माणसाचं ऐकत नाही याचाच अर्थ आम्ही कोणाचं ऐकत नाही? देवाचं ऐकत. देवाचा माणूस ज्यावेळेस आम्हाला सांगतो, मार्गदर्शन करतो, आम्ही ते ऐकणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही ते करू त्याच वेळेस आम्ही आशीर्वादित होऊ. पण बऱ्याच वेळेस आम्हाला गर्व इतका असतो, काय ऐकायचं त्या माणसाचं? कोण आहे देवाचे सेवक? आमच्या जीवावरती असतात. बऱ्याचशा लोकांची ती भावना असते. लक्षात ठेवा, देवाचा माणूस हा देवाचं प्रतिनिधी करणारा असतो. ज्यावेळेस आम्ही देवाच्या माणसाचं ऐकतो त्यावेळेस देवाचा अभिषेक त्याच्यावरती आहे आणि त्या अभिषेकाला फॉलो करतो, आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येतात. ती विधवा स्त्री दुष्काळामध्ये चिंतातूर झालेली होती. विचार करत होती की माझ्या मडक्यामध्ये थोडं पीठ आहे, कुपीमध्ये थोडकं तेल आहे, हेच आम्ही आता खाणार आहोत आणि मरणार आहोत. हे पूर्णपणे तिचं माइंडसेट तयार झालेलं होतं. आणि बायबल सांगता अशा कठीण काळामध्ये देवाचा माणूस तिच्याकडे आलेला आहे. आणि देवाचा माणूस तिला म्हणतो की मला पाणी दे, आणि पाणी जर आणतेस तर माझ्यासाठी भाकर करून आण. आणि ती म्हणते की माझ्याकडे थोडं पीठ आहे, थोडं तेल आहे, आणि आम्ही तर आता निर्णय घेतलेला आहे की एवढं आम्ही खाऊन मरणार आहोत, आता आमच्या घरात काहीच राहणार नाही, त्याच्यात तुम्ही आले आमच्या जवळ कबाब में हड्डी. देवाचा माणूस सांगतो मी जे सांगतो ते कर. आणि तिने देवाच्या माणसाचं ऐकलं. लक्षात ठेवा, तिने ऐकल्यामुळे परिणाम काय झालेला आहे? देवाचा अभिषिक्त तिच्या घरात आलेला आहे. देवाच्या अभिषिक्ताने जे सांगितलं ते ऐकलं. कठीण गोष्ट होती तिच्यासाठी ते करणं. या काळातली बाई असती तर, पाळक साहेब तुम्हाला समजत नाही, मी सांगते की एवढंच पीठ आहे, एवढंच तेल आहे, आणि आम्ही आता खाऊन आमचा दिवस कसं काढतो, त्याच्यात तुम्ही आम्हाला त्रास द्यायला आले, दुसरे काही घर भेटले नाही का तुम्हाला? पण तिने ते केलं नाही. तिने देवाच्या माणसाचं ऐकलं. परिणाम असा झालेला आहे, तिने भाकर घेतली, गेली, त्याने आशीर्वाद दिला असं म्हटलेलं आहे. कदाचित निघून गेलेला आहे. जरा वेळ ती जाऊन बघते तर तिथं पीठ आहे, तेल आहे. लगेच तिने भाकर केली, दिली. संध्याकाळी विचार करता काय नाही, जस्ट रिटर्न पाहते, तेल, पीठ, आणि असं दुष्काळ संपेपर्यंत चाललं. कशामुळे? तिने ऐकलं.
बऱ्याचशा वेळेस देवाच्या माणसाचं लोकांना ऐकायला आवडत नाही. तिने देवाच्या माणसाचं ऐकलं, नामानाने ऐकलं नाही, चमत्कार नव्हताच निघालेला आहे. गर्विष्ठपणा माणसाला ऐकू देत नाही. आम्ही देवाच्या माणसाचं ऐकणं गरजेचं आहे. देवाचा संदेश ऐकणं आणि त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस गर्विष्ठपणा आम्हाला ऐकू देत नाही, आमचे कान तो बंद करतो. देवाच्या वचनामध्ये काय म्हटलं आपण वाचूया. नीतिसूत्रेचं पुस्तक त्याचा 8वा अध्याय 13 वचन काय म्हटलेलं वाचा. परमेश्वराचे भय दुष्कर्माचा द्वेष करणे होय, गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करतो. काय म्हटलेलं आहे? गर्वाचा मी द्वेष करतो. ज्यावेळेस गर्व आहे, देव त्याचा द्वेष करतो. पवित्र बायबल मध्ये गर्वाला देवाने त्याला द्वेष केलेला आहे. त्याचा देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. येशयाच्या पुस्तकामध्ये 14वा अध्याय आणि 12 ते 15 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की सैतानाला गर्व आलेला आहे. तो लुसिफर होता, त्याच्या ताब्यामध्ये सर्व काही देवाने दिलेला आहे. पण ज्यावेळेस तो स्वर्गात होता त्यावेळेस त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, त्याला गर्व आलेला आहे आणि त्या गर्वामुळे देवाने त्याला ढकलून दिलेला आहे, त्याला खाली टाकण्यात आलेला आहे. जर आम्ही वाचलं येशयाचं पुस्तक याचा 14वा अध्याय 12 ते 15 वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. वाचूया आपण. हे दे दीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास, राष्ट्रास लोळविणाऱ्या, तुला धुळीत कसे टाकिले, जो तू आपल्या मनात म्हणाला मी आकाशात चढेन, तारंगणाहून माझे सिंहासन मी मोठे करील. त्यांनी निर्णय घेतला, मी मोठा होईल, मोठं नाव कमवल. वाचा पुढं. उत्तर भागातील मी विराजमान होईल, मी मेघावर आरोहण करील, मी परात्परा समान होईल. त्या तुला अधोलोकात अधोभागात टाकिले. देवाने त्याला काय केलेलं आहे? ढकलून दिलेला आहे, लोटून दिलेला आहे, कारण गर्व त्याच्या ठाई आलेला आहे. देवाचं वचन सांगतं गर्व झाला की अप्रतिष्ठा आली. गर्व मनुष्याला खाली नेणार आहे. देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं देव गर्विष्ठांचा विरोध करणारा परमेश्वर आहे. 22व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, मी त्याचवर उठेन, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, बाबेलाचे नाव व अवशेष त्यांचे पुत्र पौत्र यांचा मी उच्छेद करीन असे परमेश्वर म्हणतो. ज्यावेळेस गर्विष्ठपणा येतो त्यावेळेस देव आमचा उच्छेद करतो. बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं नबुकदनेस्सरचं उदाहरण की देवाने त्याला फार आशीर्वादित केलेला आहे. त्याच्या हातात सर्व सत्ता देण्यात आलेली आहे आणि ज्यावेळेस त्याच्या हातात सत्ता देण्यात आली त्यावेळेस बायबल सांगतं की तो गर्विष्ठ झाला. जर आम्ही वाचलं दानियेलाचं पुस्तक याचा 4था अध्याय काढू आपण आणि त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वाचूया आपण दानियेलाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 26 वचनापासून. त्याने त्या वृक्षाचे बुंद राखून ठेवा सांगितले. याचा अर्थ असा की सत्ता ही स्वर्गातील देवाची आहे, हे ज्ञान तुला झाले म्हणजे राज्य तुला मिळेल. काय म्हणलं? सत्ता ही देवापासून आहे. मग आज दानियेलाच्या पुस्तकामध्ये नबुकदनेस्सरला सत्ता देण्यात आलेली होती, त्याच्या ताब्यात सर्व दिलेलं आहे. देवाने त्याची सत्ता आशीर्वादित केलेली आहे. लक्षात ठेवा, आमच्या जीवनात जे काही मिळतं ना ते देवाशिवाय आम्हाला कोणीच देऊ शकत नाही. सर्व काही देणारा देव आहे, सत्ता ही देणारा देव आहे, पैसा देणारा देव आहे, धन दौलत देणारा देव आहे, नोकरी देणारा देव आहे. हे आमच्या काबिलियतने किंवा आमच्या हुशारीने आम्हाला मिळाली नाही, तर देवाची ती देण आहे. दावीद एक सर्वसाधारण माणूस होता, शेरडा मेंढरा पाठीमागे जाणारा होता, पण देवाने त्याला राजा केलं. आज आमची देखील काय लायकी होती. आज जे काय आमच्याकडे आहे ते कोणामुळे आहे? देवाच्या कृपेमुळे आहे. नाहीतर आम्ही कोण? या ठिकाणी म्हटलेलं आहे नबुकदनेस्सराला देवाने आशीर्वादित केलेला आहे, त्याच्या ताब्यात सत्ता देण्यात आलेली आहे आणि देवाचा संदेश त्याला आलेला आहे. वाचू आपण. म्हणून हे राजा, माझी मसलत तू मान्य करावी, पाप सोडून धर्माचरण करावे. काय म्हणले? तू पाप सोडून दे आणि धर्माचरण कर, चांगलं वाग, गर्विष्ठ राहू नको. वाचा पुढं. गरिबांवर दया कर, आशाने कदाचित तुझं स्वास्थ्य चांगलं राहील, आरोग्य चांगलं राहील. गरिबावर दया कर, चांगलं कर, गर्विष्ठपणा ठेवू नको.
पण बायबल सांगतं की नबुकदनेसराला गर्व आला. जर आम्ही वाचलं 28 वचनापासून वाचूया आपण. हे सगळे नबुकदनेसर राजा जर गुदरले, 12 महिने लुटल्यावर तो एकदा बाबेलाच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने, माझ्याच प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे. काय म्हटलेलं आहे? एक दिवस तो फिरत होता. आपण पण कधी कधी फिरतो नाही का? गाडी पाहतो, घर पाहतो, पैसा पाहतो, काय किती कष्ट करून मी मिळवलं असं म्हणतो. पण ते कष्ट करण्यासाठी कोणी शक्ती दिली असती? देवाला गौरव दिलं गेलेलं नसतं. नबुकदनेस्सर म्हणतो मी मिळवलेलं आहे, माझ्यासाठी केलेलं आहे. आणि देवाला गौरव देण्याच्या ऐवजी तो काय म्हणतो? हे मी माझ्यासाठी केलेलं आहे, मी बांधिले आहे ना. वाचा पुढं. हे शब्द राजाच्या मुखातून निघतात तोच आकाशवाणी झाली, हे राजा नबुकदनेस्सरा, तुला हे विदित हो की तुझ्या हातची राज सत्ता गेलेली आहे. ज्या वेळेस आम्ही गौरव देवाला न देता माणसाकडे घेतो, त्यावेळेस आमची सत्ता निघून जाते, देवाचे आशीर्वाद निघून जातात. देवाची वाणी त्याला आलेली आहे की तू पाप सोडून द्यावं, गर्व तुझ्यामध्ये येता कामा नये. पण देवाची वाणी त्याने ऐकली नाही. त्याचा परिणाम असा आलेला आहे की देवाचा क्रोध त्याच्यामध्ये जीवनात आलेला आहे. आणि बायबल सांगतं 33 वचन काय म्हटलेलं आहे, वाचा. त्याच घटकेस नबुकदनेस्सराच्या प्रत्यास आलेले, त्याला मनुष्यातून घालून दिले. तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याच्या शरीर आकाशातल्या दैवारासारखे दैवाराने भिजू लागले. एतवर की त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची पखे नक्षाच्या नखासारखी झाली. मग या ठिकाणी अशी परिस्थिती त्याची झालेली आहे की तो गवत खाऊ लागला. बैलासारखी परिस्थिती त्याची झालेली आहे. बैल ज्या प्रकारे गवत खातो त्या प्रकारे तो गवत खाऊ लागला. किती वाईट अवस्था त्याची झालेली आहे. फक्त गर्व. तेव्हा तो सांगतं गर्व झाला की अप्रतिष्ठा आली. आणि म्हणून आज देवाच्या मंदिरात येत असताना आमच्या ठाई कदापि गर्व येता कामा नये. आमच्या संपत्तीचा, आमच्या नोकरीचा, आमच्या पैशाचा, आमच्या सौंदर्याचा, आमच्या धार्मिकतेचा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्यामध्ये गर्व आला आणि तो गवत खाऊ लागलेला आहे. पण बायबल सांगतं त्याही परिस्थितीमध्ये त्याने आपले डोळे आकाशाकडे लावले, पश्चाताप केला आणि देवाने त्याला परत बुद्धी दिली आणि देवाने त्याला रिस्टोर केलेला आहे. लक्षात ठेवा, आमचा देव हा दयाळू देव आहे. ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे येतो त्यावेळेस तो आम्हाला कधीच दूर घालून देत नाही. देवाची इच्छा आहे की आमचं अंतःकरण कठीण न करता आम्ही आमचं अंतःकरण देवाला द्यावं आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही नम्र होऊन देवाच्या चरणाजवळ यावं. लक्षात ठेवा, देवाचं वचन सांगतं, जर आम्ही वाचलं देवाचं वचन, नीतिसूत्रीचं पुस्तक याचा 22 अध्याय आणि 4 वचन काय म्हटलेले वाचा. नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय. काय म्हटलेलं आहे? धन. ज्यावेळेस आम्ही नम्र होतो, ज्यावेळेस आमचा गर्विष्ठपणा सोडून देतो, त्यावेळेस देव म्हणतो की त्याला धन मिळतं. आज धन मिळण्यासाठी लोक कितीतरी उठाठेव करतात, पण देव म्हणतो की त्यांना धन मिळत. तिथं म्हटलेलं आहे सन्मान, कारण देव सन्मान करणार आहे. तिसरी गोष्ट त्याने सांगितली, जीवन, सार्वकालिक जीवन आम्हाला मिळतं. लुसिफराला स्वर्गातून टाकून देण्यात आलेला आहे, मग त्याला स्वर्ग मिळाला नाही. गर्व माणसाला प्रतिष्ठा येते. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्ही गर्व सोडून देऊन आम्ही स्वतःला नम्र करणं गरजेचं आहे. म्हणजेच आम्ही देवाचं वचन ऐकणं आणि त्याप्रमाणे करणं. पवित्र बायबल मध्ये आम्हाला पाहायला मिळतं शमूएलाचं उदाहरण, की शमूएल मोठ्या मंदिरामध्ये देवाची सेवा करत होता. एक छोटा मुलगा झाडलोट काम करायचं चर्चमध्ये, कोणत्याही लोकांचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं. सर्व लोक त्यांच्याच तोऱ्यात असायचे. त्याचं एकच काम होतं, झाडून घेणे. बायबल सांगतं सर्व लोक येऊन कोणाला भेटत असतील? मेन पास्टर, बरोबर, सिनियर पाळक एली याचकाला येऊन भेटायचे, त्याच्या पुत्रांना भेटायचे.
पण या शमूएलाकडे कोणाचं लक्ष नव्हतं. पण हा शमूएल फक्त नम्रतेने काम करत होता. झाडून घ्यायचा, त्याची त्याची ड्युटी तो करत राहायचा. लक्षात ठेवा, सर्वांनी निग्लेक्ट केलेला माणूस, पण देवाच्या नजरेत भरलेला माणूस होता. का? कारण तो नम्र होता. आज देवाच्या राज्यामध्ये जर आम्ही नम्र राहू आणि देव जे सांगतो ते करू, त्यावेळेस लोकांचं जरी आमच्याकडे लक्ष नसेल, पण देवाचं आमच्याकडे लक्ष राहील आणि योग्य वेळेला योग्य समय देवबाप आम्हाला उंच करेल. कारण देवाचं वचन सांगतं की जो नम्र असतो त्याचे पारितोषिक धन, सन्मान आणि जीवन आहे. हालेलुया. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं शमूएलाला तो सन्मान मिळालेला आहे. एक छोटा मुलगा, ज्या काळामध्ये दुष्टता वाढलेली आहे, देव लोकांबरोबर बोलत नाही, पण देवाने शमूएलाला बोलणं पसंत केलेलं आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, आज या काळातले शमूएल आम्ही बनणं गरजेचं आहे. आमच्यातला गर्व बाजूला करणं, आमच्यातील हट्टीपणा दूर करणं आणि देवाचं ऐकण्यासाठी आमची कान सदैव तयार ठेवणं आणि देवाचं ऐकून त्याप्रमाणे आम्ही करणं. ज्यावेळेस आम्ही असं करू त्यावेळेस मला तुम्हाला सांगू द्या, देव आमचा सन्मान करेल, देव आम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. शमूएल ला बरोबर देव बोलला. जी गोष्ट देव इस्रायलात करणार होता ती गोष्ट देवाने शमूएलाला सांगितलेली आहे. आज भावांनो आणि बहिणींनो, असे दिवस आलेले आहेत की तुमच्या कॉलनीमध्ये देवबाप काय करणार आहे ते देखील देवबाप तुम्हाला सांगेल. पण केव्हा? ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवाच्या समोर नम्र राहू त्यावेळेस. तुमच्या घरात देव काय करणार आहे ते देखील देवबाप तुम्हाला सांगेल. पण ज्यावेळेस आम्ही नम्र राहू त्याच वेळेस. मी काल एक साक्ष ऐकत होतो रेनल्ड बॉन्के यांची, देवाचे सेवक, महान सेवक, ते देवाच्या बरोबर इतके कनेक्ट होतं, देवाची वाणी इतके ऐकणारे होते. देवबाप त्यांना प्रत्यक्ष बोलत असत आणि त्यांनी सांगितलं की मी एक दिवस एका गाडीमध्ये प्रवास करत असताना एका देवाच्या सेवकाबरोबर चाललेलो असताना देवाच्या सेवकाने मला सांगितलं, देवाने मला सांगितलं की या ठिकाणी जेल आहे आणि या जेलमध्ये तू जा आणि तिथं देवाचं वचन सांग. आणि त्या देवाच्या माणसाला त्याने विचारलं, जेल आहे का? हो म्हणे, आहे जेल. आणि तिथं आपल्याला जाता येईल का देवाचं वचन सांगायला? हो जाता येईल, जाऊ आपण. आणि तिथे गेल्यानंतर देवाच्या माणसाने सांगितलं की या ठिकाणी जे लोक आहेत त्यांच्यापैकी एक मनुष्य असा आहे की त्याला मी सोडवणार आहे. हे जेलमध्ये असणारे लोक कोणते आहेत? त्यांनी सांगितलं की जेलमध्ये असणारे लोक यांनी क्राईम केले, लोकांचे खून केलेले आहेत, खुनाच्या आरोपाखाली ते आलेले आहेत आणि आरोपाखाली आलेले आहेत आणि काही दिवसांनी या लोकांना फाशी देण्यात येणार आहे, फाशीची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. आणि त्या ठिकाणी देवाच्या माणसाने सांगितलं की या ठिकाणी रिचर्ड नावाचा मनुष्य आहे की ज्याला फाशी होणार आहे, पण देव मला सांगत आहे की देवबाप तुझी फाशी कॅन्सल करणार आहे. त्याला विचारलं की मला बऱ्याचशा वेळेस माझी टर्न आला, पण जो जल्लाद आहे तो जल्लादाने सांगितलं आता मी फार थकलो, आज मी तुला फाशी देणार नाही. बऱ्याचशा वेळेस त्याचा टर्न निघून गेला होता ना. आज तुम्ही आलेला आहात की पण देवबाप तुला सोडवणार आहे का? तर तुला देवाची सेवा करायची. आणि मग त्यांच्या त्या मेन ऑफिसर कडे गेला असताना ऑफिसरच्या बायकोला तो भेटला. ऑफिसर त्या दिवशी तिथं नव्हता आणि त्या ऑफिसरने सांगितलं की ऑफिसरची बायको म्हणे की ते बाहेर आहेत, जर तुम्हाला त्यांनी सांगितलं असा असा माणूस आहे, देवबाप त्याला सोडवणार आहे देवाचं काम करण्यासाठी. त्यांनी काही लाच मागितली, तुम्ही लाच देऊ शकत नाही, पण मला माहिती की माझा देव त्याला सोडवणार आहे. लक्षात ठेवा, हे ते दिवस आहेत की आम्ही देवाची वाणी ऐकणं आणि त्याप्रमाणे करणं. केवळ ऐकणारे असू नका तर त्याप्रमाणे करणारे असा. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. शमूएलाकडे कोणाचं लक्ष नव्हतं, दाविदाकडे कोणाचं लक्ष नव्हतं, पण देवाचं त्यांच्याकडे लक्ष होतं आणि देवाने त्यांना उंच केलेलं आहे. कदाचित तुमच्या समाजामध्ये, तुमच्या लोकांमध्ये लोकांचं लक्ष तुमच्याकडे नसेल, पण तुमच्या देवाचं लक्ष तुमच्याकडे आहे, म्हणून तुम्ही आज देवाच्या घरामध्ये आहात. आमेन. आणि म्हणून आजच्या सकाळी आम्ही स्वतःचा निर्णय घेऊया की मला केवळ ऐकणारे व्हायचं नाही तर त्याप्रमाणे करणारं व्हायचं आहे. जर तुम्ही ऐकता आणि त्याप्रमाणे करत नाही तर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेता. काय तुम्ही आणि मी आपली स्वतःची फसवणूक करून घेत आहोत का? तर आज आपण निर्णय घेऊया की देवा मला तुझं वचन ऐकून त्याप्रमाणे करायचं आहे. चला आपण आपल्या जागेवरती उभं राहूया, परमेश्वराची प्रार्थना करूया आणि देवाला म्हणू की देवा तू मला मदत कर, देवा तुम्हाला सहाय्य कर. हालेलुया, हालेलुया. हो लॉर्ड जीसस, प्रभू तुझी स्तुती करतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. देवाचा आत्मा आज आमच्यामध्ये आहे. पवित्र आत्म्याची उपस्थिती आज आम्ही या ठिकाणी अनुभवत आहोत. जर आजपर्यंत तुम्ही देवाची वाणी ऐकली नसेल, जर तुम्ही तुमचं अंतःकरण कठीण केलं असेल, जर तुमच्या
गर्विष्ठपणामुळे तुम्ही स्वतःला देवाच्या समोर नम्र करत नसाल, तर आज देवबाप तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्ही देवाच्या समोर नम्र होणं ही काळाची गरज आहे. हालेलुया. चला आपण आपले नेत्र बंद करूया, परमेश्वराच्या सानिध्यात जाऊया आणि देवाला देवा मला तू स्पर्श कर, मला तुझं ऐकणार बनायचं आहे. दे बापा, तुझं ऐकून त्याप्रमाणे मला करायचं आहे. प्रभू येशू, मी माझं जीवन तुला समर्पित करतो. हालेलुया. ओ राबा बाबा बाबा लाबा शांदा राबा रिखा राबा लाबा रुईदा डाबा रियांदा लाबा शादा डाबा लाबा दाबा. आपलं मुख उघड्या आणि परमेश्वराची आराधना करूया, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. भावनाने देवाची उपस्थिती आज या ठिकाणी आहे. देवाचा आत्मा आज आम्हाला स्पर्श करत आहे. हालेलुया. Hallelujah, hallelujah, hallelujah. Holy Spirit of God, प्रभूचा आत्मा मला स्पर्श करत आहे. चला आपण आपले जीवन त्याला समर्पित करूया. हालेलुया. सदा प्रभु मुझे त्याची उपासना करूया. भावनाने बहिणो, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाचं ऐकलं असेल, आजपासून निर्णय घेऊया की मी देवाचं ऐकणार आहे. देव जे मला सांगेल आहे ते मी करणार आहे. देवाचं वचन सांगतं, जो कोणी ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तो कोणा एका शहाण्या मनुष्यासारखा आहे. शांता राबा रिखा राबा साता राबा राबा. प्रभु मुझे को बना, तू अपना पवित्र प्रसाद होकर शुद्ध. धन्यवाद ईश्वर, तुझी स्तुती करतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. लहू से मैं धन्यवाद येशूच्या नावामध्ये आम्ही आमचं समर्पण तुला करतो. जीऊंगा सदा तेरे लिए. हालेलुया, हालेलुया. राबा बाबा बाबा लाबा शांदा राबा राबा लाबा रुईदा डाबा रियांदा राबा सांदा लाबा राबा लाबा राबा लाबा राबा रिखा कोराबा लाबा शादा डाबा लाबा डाबा. हालेलुया, हालेलुया. सर्व समर्थ देई बापा, आम्ही तुझ्या आभार आणि उपकार मानतो की तू आज आम्हामध्ये उतरून आलेला आहेस. पवित्र आत्मा तू आज आमच्यामध्ये पाठवलेला आहेस. त्या वचनाद्वारे तू आमची भेट घेतली आहे की आम्ही आमची स्वतःची फसवणूक करू नये. तर देई बापा, आम्ही नेहमी तुझं वचन ऐकावं आणि फक्त ऐकावंच नव्हे तर देई बापा त्याप्रमाणे करणारी लोक तू आम्हाला बनव देई बापा. आणि देई बापा त्यासाठी आमचं अंतःकरण देई बापा आम्ही कठीण करू नये. देई बापा, आम्ही आमच्या जीवनात जर गर्विष्ठपणा असेल तर तो गर्व आम्ही आमच्या जीवनामध्ये ठेवू नये. तर देई बापा, आम्ही तुझ्या समोर नम्र व्हावं, कारण नम्र जनांना तू उंच करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आज मी प्रार्थना करतो, या लोकांना तू स्पर्श कर, त्यांच्यावर असणारी प्रत्येक बंधन येशूच्या नावात तुटली जाऊ दे आणि तुझं वचन ऐकून त्याप्रमाणे करण्यासाठी तू त्यांना मदत कर. जे लोक आज आजारी आहेत, पीडित आहेत, त्यांच्या जीवनामध्ये समस्याग्रस्त आहेत, येशूचा स्पर्श त्यांना हो दे आणि दे बापा तू त्यांना आरोग्य दे. येशूच्या नावात त्यांच्या बापांची त्यांना क्षमा कर. तुझी शांती त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे आणि तुझा दास या नात्याने मी त्यांना आशीर्वादित करत आहे प्रभू येशूच्या नावात. आमीन.